2025 मध्ये सहर्ष स्वागत, आगतम स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. आलेल्या सर्व पाहुण्यांचं मान्यवरांचं सहर्ष स्वागत. तर डावाला सुरुवात झाली आहे. पहिले दोन खेळाडू सलामीवीर ओपनिंग ब्लास्टर राकेश पाटील आणि त्यांच्या बरोबरीने सुमित सातर्डेकर हे दोन खेळाडू. राकेश ऑन स्ट्राइक, या संघाचा सरसेनापती, या संघाचा संघनायक, या संघाचा कर्णधार, या संघाचा कॅप्टन, सलामीवीर म्हणून मैदानाकडे दाखल झाला. त्याच्या बरोबरीने सुमित सातर्डेकर नॉन स्ट्रायकिंग एंडला. लेट्स प्ले. पंचांचा ग्रीन सिग्नल आहे. बॉलिंग ट्रॅकमध्ये आला अक्षय भगत, या संघाचा प्रमुख खेळाडू. राकेश पाटीलला मात्र आता एक मोठी इनिंग साकारावी लागेल. फार एंड करून मात्र पहिल्या षटकाला सुरुवात होईल. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक. फिल्डिंगचं रिस्ट्रिक्शन आपण जर पाहिलं, शॉर्ट स्क्वेअर लेग, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट बॅकवर्ड पॉईंट, शॉर्ट कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑनच्या दिशेमध्ये एक फिल्डर आहे. एक्स्ट्रा कव्हरला लॉंग ऑफमध्ये फिल्डर उभा केलाय. पहिला बॉल तयार. राकेशसाठी हलक्या हाताने बॉलला स्टिअर केला. ऑन साईडला क्विक सिंगल, रिस्क घेतली आणि एक धाव मात्र कंप्लीट त्या ठिकाणी धावताना आपण पाहिली. अगदीच आपण साईड ऑफसाईड ऑप्शन डिलिव्हरी होती परफेक्ट. इथून मात्र पाहायला गेलं तर पहिल्या बॉलवरती सन्मानपूर्वक मात्र इथून बॉलला पत्र ढकलून दिले, कारण इथून सुरुवात कशी होईल आणि गोलंदाज तेवढ्या ताकदीने मात्र गोलंदाजी करताना पाहतील का बऱ्याचशा अडचणी. टेक्निकली फलंदाजी या बॉलवरती मात्र रोशन पाटील सर पाहायला मिळाला. आपल्याला अकाउंट ओपन करणं हे फार गरजेचं असतं आणि कॉन्फिडन्स रन आपण जर पाहिली दोन्ही खेळाडूमध्ये पाहायला मिळाली. 0 वरती बाद होऊन परतण्यापेक्षा सिंगल काढून स्ट्राईक रोटेट करणं हे देखील फार गरजेचं असतं. डावाला पुढे घेऊन जायचं राकेश पाटीलला. या बॉलला कट करण्याचा प्रयत्न, बॉल गतिमान होता, टॉस झाला, आतमध्ये येणारा चेंडू मात्र विकेट किपरच्या हातामध्ये विसावताना आपण पाहिला. निर्धाव चेंडू महत्वपूर्ण फ्रंटलाईन गोलंदाजी करण्यासाठी ज्याच्या वेळी टेनिस क्रिकेटमध्ये खास करून आपण पाहायला गेलं तर एक महत्त्वपूर्ण गोलंदाज म्हणजे सर्वोत्कृष्ट गोलंदाज आहे की काय असं सातत्याने आपण चर्चा करत असतो आणि त्याचपैकी अगदी अटॅक्टिव्ह गोलंदाजी सध्याच्या घडीला होताना पाहायला मिळतोय. बॉलिंग ॲक्शन चांगल्या. याही वेळेला बॉल आपण जर पाहिला कटरचा वापर केला, जो कदर आधुनिक क्रिकेटमध्ये नेहमी गरजेचा असतो. थोडासा बॉलला टर्न केला, बाहेर काढला, डॉट बॉल. बघा त्या लगातारचे आपण पाहायला गेलं तर 2 डॉट बॉल आल्यानंतर थोडंसं मात्र सहकारी त्यांना समजवताना पाहायला मिळतात आणि तुम्हाला बॉलपर्यंत पोहोचावं लागेल. बॉल तुमच्यापर्यंत पोहोचणार नाहीये, पद्धतीने ते करावं लागेल. चांगली मात्र इथून स्टॅन्स घ्यावा लागेल आणि त्याचबरोबर फटकेबाजी तुम्हाला करावी लागेल. सध्याच्या घडीला अक्षय चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतात आपल्याला. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. अगदी फ्लाईट दिली बॉलला, पुढे टाकला होता बॉल. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॉलला पुन्हा एकदा कट केलाय आणि विकेट किपरच्या हातामध्ये विसावताना आणखीन एक निर्धाव चेंडू. कमालीचं व्हेरिएशन त्या ठिकाणी अक्षयच्या माध्यमातून पाहिलं. अक्षय भगत ह्या कर्जतमधील एक चांगले गोलंदाज म्हणून का ओळखले जातात त्याचं उत्तम उदाहरण दिलं. अगदी टप्पा पडल्यानंतर बॉल अगदी लेग कटर आपल्याला पाहायला मिळालं आणि अगदी स्विंग झालं अप्रतिमरित्या. मात्र इथून तेवढंच काम मात्र यष्टिरक्षक करताना मात्र पाहायला मिळतात. लगातारचा 3रा डॉट बॉल रोशन पाटील सर आपल्याला पाहायला मिळतो. इथे दबाव पूर्णपणे फलंदाजामध्ये टाकतात त्या ठिकाणी सुमित वरती. अक्षय भगत हे गोलंदाज. यावेळेला मिस टायमिंग जरूर आहे. फटका इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता. फुल लेन डिलिव्हरी, मिस टायमिंग फटका, ज्यामध्ये सिंगल रन मिळाली बॅटिंग करत असताना सुमितला आणि या सिंगलच्या मध्ये धावसंख्येमध्ये वाढ, तब्बल 2 धावा धावफलकावरती. थोडासा बाहेर जाणारा बॉल आणि त्याला फक्त दिशा दिली. सॉफ्ट ड्रॉप पाहायला मिळाला. मिड ऑफ मध्ये पत्र ढकलून दिले. क्षेत्ररक्षक आहेत तिथे जरूर. अगदी P1चा षटक आहे. एक धाव मात्र घेतली. परिपूर्ण मात्र दबाव होता, तो दबाव कमी करण्याचा प्रयत्न फलंदाजाने केलाय. पहिल्या ओव्हरमध्ये ड्रीम स्टार्ट फिल्डिंग टीमला मिळाली. याही वेळेला लो फुल टॉस, मिड ऑनला फिल्डर आहेत. क्विक थ्रो झालाय. जर स्टम्पचा भेद घेतला असता तर कदाचित त्या ठिकाणी परतावं लागलं असतं. यावेळेस आपण पाहिलं राकेश पाटील या खेळाडू मिड ऑनमध्ये क्षेत्ररक्षक आहेत ते अतिशय चपळ आहेत. त्यांच्या दिशेने फटका. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 3च धावा. मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये 3 धावा फेकणं म्हणजे इकॉनॉमिकल फिगर षटक गोलंदाजी आपण पाहिली अक्षय भगत या खेळाडूच्या माध्यमातून. तेवढी चांगली ही पाहायला मिळाली. अगदी हाही फटका पाहायला गेला तर शेवटचा बॉल होता. थोडासा मात्र इथून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न कन्वर्ट करता आला नाही आणि P1चा षटक जो मात्र पाहायला गेला तर पहिला षटक नावी गेलाय. इथून ज्या पद्धतीने मात्र अक्षय भगत यांनी गोलंदाजी केली स्तुती करावी लागेल. अगदी 3च धावा फक्त पहिल्या षटकामध्ये खर्च होताना पाहायला मिळतात. जसं पाहायला गेलं तर राकेश पाटील आणि सुमित हे दोन्ही फलंदाज क्लास आहेत, परंतु यात दोन्ही फलंदाजांना पहिल्या षटकामध्ये परिपूर्ण मात्र दबाव तंत्र त्यांच्यावरती वापरलं गेले. अगदी जणू काही व्यसन ओढली की काय आणि या षटकामध्ये कमीच्या कमीच धावा मात्र खर्च करण्याचा प्रयत्न आणि तो मात्र यशस्वी होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अक्षय भगत म्हटलं की पॉवर प्ले स्पेशालिस्ट गोलंदाज आणि काय गोलंदाजी केले. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 3च धावा दिल्या. अप्रतिम स्पेल त्याने हाताळला. चांगला स्टार्ट
सुधाकर भाऊ घारे फाउंडेशन टीमला त्याने दिला. सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कमध्ये आलाय साहिल. मागच्या मॅचचा हिरो लोअर फुल टॉस बॉल स्टिअर केला, बॉलला डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न होता. ऑन साइडला एक सिंगल या बॉलवरती मिळाली. धावसंख्येमध्ये बदल 4 धावा. 4 धावा पाहतोय आपण. अगदी लोअर फुल टॉस बॉल होता, मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करता आला नाही. ऑन साईडला फक्त दिशा दिली. मिड ऑन मध्ये पाहायला गेलं तर ऑन ड्राईव्ह केले. एकाच धावेवरती मात्र समाधान मानावं लागतोय. मोठा फटकाना अजूनपर्यंत आलेला नाही आहे रोशन पाटील सर. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं फिल्डिंग करणाऱ्या टीमने फलंदाजांना. कौतुकास्पद कामगिरी या ठिकाणी मग पाहिला का तर फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून ऍडजस्टेबल फटका. मिड विकेटला फिल्डर आहे त्या ठिकाणी. एका वेळेला असं वाटलं बॉल कदाचित इनसाइड आउट खेळते, बॉल त्यानंतर स्टान्स बदलला आणि ऑन साइडला हा फटका पूल करत असताना मिस्टामिंग स्ट्रोक सुमितच्या पारीचा अंत चांगला झेल टिपला मिड विकेट क्षेत्रामध्ये. पहिला खेळाडू बाद बॅटिंग करणार पाहायला गेलं तर डीप फॉरवर्ड मध्ये तेवढाच अप्रतिम मात्र झेल पकडलं गेलं आणि तिथेही क्षेत्ररक्षणाचा उत्तम दर्जा इथे मात्र दाखवण्यात आलेला आहे आणि इथून धाव कोणती येणार नाही. तर जर पाहायला गेलात ना रोशन सर, तर आतापर्यंत 8 बॉल झालेत आणि 8 बॉलमध्ये एकही चौकार किंवा षटकार आला नाहीये आणि त्यामुळेच की काय हे अगदीची कमी धावसंख्या आपल्याला मात्र पाहायला मिळते. 4ही धावसंख्या धावफलकावरती आणि त्याच्यानंतर सुमित हे महत्त्वपूर्ण फलंदाज जे सलामीला आले होते तेही मात्र माघारी जाताना पाहायला मिळत आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये जो स्टार्ट अक्षय भगत दिला त्याला मात्र पुढे घेऊन झालं साहिल लोंगले या षटकामध्ये. पहिले बॉल सिंगल, त्यानंतर विकेट त्यांना मिळाला. पहिला ब्रेक थ्रू हवा होता फिल्डिंग करणाऱ्या सुधाकर भाऊ घारे फाउंडेशन टीमला. तो ब्रेक थ्रू पहिला मिळवून दिला मैदानामध्ये साहिल लोंगले या गोलंदाजाने. अगदी कमी वयाचा खेळाडू व त्याच्याकडे असणारी गुणवत्ता, त्या गुणवत्तेला मात्र तो न्याय देतो या सामन्यामध्ये, या स्पर्धेमध्ये. त्याला मात्र मागच्या सामन्यामध्ये सामनावीर हा पुरस्कार मिळाला. न्यू बॅटर मैदानाकडे चालले 3ऱ्या क्रमांकावरती. स्वप्नील बनसोडे वेगवान स्ट्रोक खेळण्यामध्ये माहीर असणारा हा खेळाडू. चॉप केला बॉलला. स्वप्नीलकडे असणारे आक्रमकता त्याला मात्र थांबवले. परफेक्ट यॉर्कर पाहिला ज्या ठिकाणी सिंगल घेत असताना एंड बदलला स्वप्नील बनसोडे या फलंदाजाने. अक्षय भगत यांनी पहिला षटक जे हाताळलं होतं त्याच्याच तालमीमध्ये घडणारा हा खेळाडू साहिलला पाहतोय आपण आणि तो षटक क्रमांक दुसरा मात्र हाताळताना पाहिलं आपण आणि त्याच रणनीतीवरती, त्याच टप्प्यावरती, त्याच आक्रमकतेने मात्र गोलंदाज हा दुसरा षटक साहिल हाताळताना पाहायला मिळतात आपल्याला. अक्षय भगतला आदर्श मानणारा हा खेळाडू आणि ज्या खेळाडूने मात्र पहिल्या ओव्हरमध्ये चांगला स्टार्ट दिलाय त्याच्याच पावलावरती पाऊल टाकत मात्र हा साहिल लोंगले यंग टॅलेंट, नवीन जोमाचा, नवीन उमेदीचा गोलंदाज मात्र आपलं दमखम, आपलं बॉलिंगमधलं कौशल्य दाखवत असताना समोर फलंदाज सज्ज राकेश. स्टेप आउट झाले. फार काळ शांत राहायला मी काय संत नाहीये. राकेश पाटील सांगतोय पुढे येऊन काउंटर अटॅक केलाय. पिकअप शॉट मिड विकेटला क्लिअर करत मात्र बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. हुक शॉट आपल्याला पाहायला मिळाला आणि अगोदर रणनीती आखली गेली होती कारण धावा अगदीच्याच कमी आल्या होत्या. राकेश पाटील हा मात्र एक महत्त्वपूर्ण खेळाडू या टीम मधील आहेत आणि होतो आणि आज देखील सकाळपासून हे पाडीराखे मात्र आपल्या संघाला चीअरअप करत असताना. षटकाराला धावसंख्येमध्ये बदल. एक खेळाडू बाद 11 1.4 चेंडूच्या समाप्तीनंतर साहिल वरती आक्रमण केलं मैदानामध्ये राकेश पाटील या फलंदाजाने. मी मगाशी म्हटलं सबसे कातिल राकेश पाटील या संघाचा सरसेनापती, संघनायक म्हणून मात्र मोठी जबाबदारी स्वीकारत असताना. नेक्स्ट बॉल ओव्हर द स्टंप. साहिल तयार. याही वेळेला ओव्हर पिच बॉल एक्साइटिंग द पॉवर. 20 सेप मध्ये बॉलला पाठवलंय लॉंग ऑफच्या बाहेर सीमा पार. लगातार दुसरा धमाका. KPL षटकार. परफेक्ट ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळाला. स्ट्राईक आउटसाइड ऑफ स्टंप डिलिव्हरी होती. अगदीच अगोदरच गोलंदाजांची मात्र स्टाईल त्यांनी मात्र इथून हेरली होती आणि त्याच नंतर मात्र बॅटच्या परफेक्शन आणि परफेक्ट शॉट इथे मात्र आपल्याला पाहायला मिळालं. राकेश पाटील यांच्या बॅटमधून हा शानदार षटकार पाहायला मिळतो इथे. लगातार 2 बॉलमध्ये 2 मोठे फटके. मात्र कॉन्फिडन्स थोडा हाय झाला आता आगरी वॉरियर्स खांडस संघाचा. राकेश पाटील आक्रमक झाला, त्याला आक्रमक व्हावंच लागेल निर्णायक मॅचमध्ये कारण पहिल्या सत्रामध्ये तुमच्या बॉटाला बॅटिंग आली आहे. तुम्हाला फ्री माइंडेड बॅटिंग करत चांगलं टार्गेट सेट करायचं आहे. याही बेला लेंथ बॉल पिकअप शॉट वन्स अगेन. बॉलने उंची घेतले. अंतर कापेल का? फिल्डर आउट द बॉल. कमालीचे एफर्ट्स स्वतःला स्ट्रेच करत त्या ठिकाणी फिल्डरने आणि चांगल्या पद्धतीने बॉलला थांबवलं. सेकंडचा कॉल आणि इथे आपण पाहता 2 धावा आल्या. असं म्हणतात ना मारने वाले से बेहतर बचाने वाला होता है. आणि काय फिल्डिंग केली चेक केलं जाईल. यस टीव्ही अंपायरच्या माध्यमातून जे क्षण घडले विशाल त्या ठिकाणी होते माई डीप मध्ये. आपण चेक करूया tenniscricket.in च्या माध्यमातून. काय डीप फॉरवर्ड मध्ये अप्रतिम पाहायला गेलं. साईडला साईडला थोडासा लेग स्टंप वरती बॉल मात्र पाठा बदलला. त्याच्यानंतर राकेश पाटील यांनी अचूक हेरलंय आणि तिथून पुलचा फटका खेळायचा होता परंतु तेवढाच अप्रतिम इथे डीप मध्ये क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतोय आणि इथून हा बॉल सेव्ह केलाय. काय अप्रतिम क्षेत्ररक्षण. धावा निश्चितच तिथे मात्र 2 वाचवल्यात रोशन पाटील सर आपल्या संघासाठी.
कमालीचे एफर्ट्स त्या ठिकाणी पाहायला मिळाले. विशाल माली हा खेळाडू डीपमध्ये मात्र आपल्या संघासाठी संकटमोचक बनला असं वाटलं. सलग तिसरा षटकार राकेशच्या बॅटमधून येईल, पण तसं होऊ दिलेलं नाहीये. आणि इथे आपण पाहता 2 षटकांचा खेळ संपत असताना धाबा स्कोर कार्ड मध्ये लागल्या. तब्बल 1 गडी बाद 19 धावा. 19 लॉस ऑफ 1 विकेट. सेकंड ओव्हर कंप्लीट झाले. तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा सेकंड स्पेलमध्ये आला संघाचा प्रमुख गोलंदाज संघनायक अक्षय भगत फार एंड कडून, ज्या एंडने मात्र पॉवर प्ले मध्ये फक्त 4 धावा त्याने खर्च केला. समोर स्वप्नील बनसोडे हा खेळाडू स्ट्राईक एंडमध्ये. ही जोडी जर का अधिक काळ विकेटवरती राहिली तर मात्र धावांची गती वाढेल. परफेक्ट यॉर्कर बॅकलिपला खाली आणण्यास भाग पाडलंय. आणि इथे आपण जर पाहिला चॉप करत असताना आणखीन एक सिंगल रन मिळेल बॅटिंग करताना अग्री वॉरियर्स कांडस टीमला. यॉर्कर म्हटल्यानंतर फलंदाजांना अगदीची जास्तची मेहनत घ्यावी लागते आणि ती मेहनत घेतली आणि तो क्लास मात्र इथे दाखवलाय स्वप्नील यांनी. कारण ज्या पद्धतीनं मात्र इथून हा बॉल हाताला गेला होता, टिचून मारा ज्याला म्हणतात ना, तोच मात्र पाहायला मिळाला. आणि त्याच्यानंतर स्ट्रायकी कन्वर्ट जास्तीत जास्त बॉल इथून राकेश पाटील यांना मात्र खेळण्यासाठी द्यायची ही रणनीती आपल्याला पाहायला मिळतो इथून. आणि ती रणनीतीवरती जात असताना मात्र आपल्याला सध्याच्या घडीला मात्र हा संघ बॅटिंग करताना दोन्ही फलंदाजांना पाहतोय. या बला इनसाइड आउट कॉपी बुक स्टाईल एक्स्ट्रा कव्हरला सुपर डुपर क्लास राकेशचा फिल्डर पोहोचले आणि इथे मात्र बॉलला थांबवलंय. राकेशला असं वाटलं हा बॉल ट्रॅव्हल करेल बाउंड्रीच्या बाहेर, पण तो आउटफील्ड नंतर बॉल स्लो झाला आणि त्याचा फायदा फिल्डिंग टीमला झाला. कमालीचे एफर्ट्स फिल्डिंग मधून पाहायला मिळाले. हेच आहे पहा, आधी स्वतःवरती विश्वास दाखवला होता, परंतु या मैदानाची आउटफील्ड थोडीशी स्लो आहे आपण सकाळपासून जर पाहायला गेलं तर. आणि त्याचमुळे की काय या धावाच्या मात्र अपेक्षित असताना त्या मात्र मिळताना पाहायला मिळाल्या नाहीत आपल्याला. विशाल माळी पुन्हा एकदा चर्चेमध्ये राहिला. त्याने 3 धाबा आणखीन वाचवल्या. टोटल 7 धाबा त्याने आतापर्यंत वाचवल्या. आपल्या संघासाठी मिस टायमिंग फटका स्वप्नीलचा आणि इथे सॉफ्ट डिसमिसल कटर बॉल वरती आपण जर पाहिला बिगेट करता प्रयत्न होता. इनसाइड आउट ज्ञानेश्वर कदम चेंडू खाली आले. झेलबाज झाले मैदानामध्ये स्वप्नील बनसोडे. बिग विकेट डाऊन. दुसरा धक्का असेल बॅटिंग करणाऱ्या अग्री वॉरियर्स कांडस टीमला. आपण पाहायला गेलं तर तिथे क्षेत्ररक्षक होते, ज्या पद्धतीने मात्र इथून बिग करण्याचा प्रयत्न होता मिडॉनच्या डोक्यावरून, परंतु तेवढाच अप्रतिम क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं आणि ते झेलबाद मात्र होताना पाहायला मिळते. जी विकेट हवी होती ना ती विकेट मात्र प्राप्त करून देताना पाहायला मिळतील. जी जोडी होती त्या जोडीला लवकरात लवकर मैदानातून बाहेर काढायची रणनीती आखली गेली होती आणि अक्षय भगत आपल्या स्पेलमधील तिसऱ्या बॉलवरती ही विकेट प्राप्त करून देताना पाहायला मिळते. स्वप्नील हे मात्र बॅक टू टेक आउट. अक्षयकडे आपण जर पाहिलं वैविध्यपूर्ण गोलंदाज, वर्सटाईल हा गोलंदाज आहे. दबाव टाकत असताना अग्री वॉरियर्स कांडस टीमवरती हा खेळाडू डेफिनेटली, कारण पहिल्या स्पेलमध्ये फक्त आणि फक्त त्याने धावा खर्च केल्या होत्या 3 आणि तिथेच इथून मात्र फलंदाजीला मात्र लगाम घातली होती पहिल्या षटकामध्ये. षटकार हॅट्रिकला आदरणीय चंद्रशेखर चंचे यांच्या वतीने 1500 रुपये पारितोषिक आलंय. चंद्रशेखर साहेबांच्या वतीने सलग 3 षटकाराला 1500 रुपयाचं कॅश प्राइज. न्यू बॅटर मैदानाकडे आले. साहिल दिशा दिली, फक्त गुडघा टेकला. फॉलिंग सिपचा प्रयत्नांमध्ये यश. बॉल चालला अलॉंग द कार्पेट लॉंग लेगच्या बाहेर सीमा पार चौका. स्वतःने सजवलेले फटके अनेक वेळा आपल्याला मात्र टेनिस क्रिकेटमध्ये रोशन सर पाहायला मिळतात. वेगाच्या आगेस टेक्निक वापरली फलंदाजाने, त्याचा फायदा आला. या वेळेला लॉफ केला बॉलला, वाट पाहिली, बॅकलिपला वर घेतला आणि त्यानंतर ताणून मारला. हा फटका आपण पाहिला लॉंगांच्या बाहेर प्रॉपर स्लॉट मध्ये आला आणि फलंदाज मात्र साहिलने सांगितलं अक्षयला हम भी किसे कम नाही. षटकार ताणून तर मारलायच आणि ठासून ठोकून दिलंय या बॉलला. अगदी मिड ऑनच्या डोक्यावरून परफेक्ट ऑन ड्राईव्ह पाहायला मिळालं आणि खासियत आहे फलंदाजांची. साहिल इथून ऑन फायर. भोंग्यांचा आवाज आता वाढू लागलाय. खरं आनंदाचे क्षण त्यांच्या वाट्याला येताना आपण पाहताय. फलंदाज आक्रमक झालेले आहेत अक्षयच्या अगेन्स्ट. वन्स अगेन इथे प्रत्युत्तर देताना आपण पाहिला फटका फासलाय आणि असं म्हणतात प्रत्युत्तर देण्यासाठी तुमच्यामध्ये धाडस असावं लागतं. ते धाडस या बॉलमध्ये अक्षयने दाखवलंय. ज्या फलंदाजाने चौकार षटकार मारलाय त्याला मात्र बाद करण्याची नामी संधी निर्माण करून दिली अक्षय भगतने. 3 ओव्हरचा खेळ संपत असताना 3 खेळाडू बाद 31 अशी धावसंख्या अग्री वॉरियर्स कांडस टीमच्या माध्यमातून. आलेल्या संकटांना घाबरायचं नसतं असं म्हटलं जातं. त्यांना हरवण्यासाठी नेहमीच
जिद्दीनं तयार राहायचं असतं आणि तेच जे साहिल यांच्या स्वरूपामध्ये संकट वादळ आलं होतं ते मात्र कसं इथून थांबवायचं त्याचा परिपूर्ण अभ्यास करत असताना अक्षय भगत यांनी मात्र या बॉलवरती दाखवून दिलंय आणि विकेटही मात्र प्राप्त करून दिली आणि महत्त्वपूर्ण फलंदाजांना बाधी केले. साहिल बाद झालेत. इथून 31 या धावसंख्येवरती तिसरा विकेट 3 षटकांचा खेळ आतापर्यंत समाप्त झाला. पाण्याची व्यवस्था करा प्लीज. चला एक्स्ट्रा खेळाडू पाण्याची व्यवस्था करा मैदानाच्या आतमध्ये. पण उन्हाचा तडाखा इतका आहे की उष्णतेची लाट असं आपण म्हणू शकतो. पाण्याची व्यवस्था करा, त्याला गरज आहे प्लेयर्सला देखील. तर एक्स्ट्रा खेळाडू जे जे कोणी उपस्थित आहेत आपण पाण्याची व्यवस्था करा. साहिलच्या बॅटमधून 2 फटके आपण पाहिले, एकतर आला चौकार एकतर आला षटकार. 2 मॅचमध्ये फार कमी संधी मिळाली साहिल याला आणि आता 2च बॉल त्याने फेस केले. 2 बॉलमध्ये 10 म्हणजे कुठे धावफलक थोडासा सुसाट वेगाने धावण्याचा प्रयत्न त्याने केला. जो करंट रन रेट त्याने मेंटेन ठेवलेला तो कुठेतरी इन्क्रीज करण्याचा प्रयत्न केलेला. हीच आता अशा अपेक्षा असेल आग्री वॉरियर्स कांडस संघाची की जी धावसंख्या आतापर्यंत मेंटेन ठेवलेली आहे तीच धावसंख्या आता कुठेतरी पुढे नेण्याचा काम त्यांना करावा लागेल. जो ग्राफ आहे करंट रन रेटचा तो कुठेतरी इथून आता वाढवावा लागणार आहे. जो कॅप्टन आहे मैदानाच्या आतमध्ये स्वतः राकेश पाटील, ग्रामीण आपल्या गावाकडून खेळत असताना एक यशस्वी कर्णधार म्हणून या खेळाडूची ओळख राहिलेली आहे आणि संपूर्ण बडवल B+ संघासाठी एक खऱ्या अर्थानं खुशखबर आलेली जी नुकताच राकेश पाटील यांना आमच्यापर्यंत जी माहिती पोहोचवली की पुढील जे काही सामने बडवल B+ हा संघ खेळेल त्या संघाचे पुरस्कर्ते असणारे यशस्वी पुरस्कर्ते म्हणून ज्यांची ओळख राहिलेली आहे ते श्री 11 या नावाने बडवल B+ हा संघ प्रत्येक स्पर्धेमध्ये यापुढील खेळणार आहे. ही महत्त्वपूर्ण खुशखबर संपूर्ण बडवल B टीमच्या खेळाडूंसाठी आहे. एकीकडे आपण पाहाल महेश मोरगे जे नुकताच मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. मागील काही वर्षांपूर्वीचा क्रिकेट जर आपण पाहिला तर उत्कर्ष दैवली टीमच्या वतीनं खेळत असताना या खेळाडूंनी देखील ग्रामीण फॉर्मॅट गाजवलेला आहे. परंतु आज KPL मध्ये लीगच्या मदतीने खेळत असताना आग्री वॉरियर्स कांडस टीमच्या वतीनं मैदानाच्या आतमध्ये त्यांना कामगिरी आता जबरदस्त करावी लागणार आहे. एक अक्षय भगतनं कामगिरी जबरदस्त केलेली आहे. दुसरा यंगस्टर चिंचवली गावाचा जो चमकलेला या आजच्या संपूर्ण दिवसामध्ये तो म्हणजे साहिल लोंगले आणि अजून एक चांदई गावाचा सितारा आता मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग करण्यासाठी आलेला आहे. ऋतिक आलेले आहेत ओव्हर नंबर वळवात कॉमेंट्री बॉक्समध्ये. ऋतिक आलेले आहेत बॉलिंग मार्कवरती आणि आता सॅकिंग एंडला स्वतः कॅप्टन आहेत राकेश पाटील. पाहूयात किती धावा या पहिल्या सत्रामध्ये बनवतात. श्री 11 हे गदर नाव एखाद्या संघाच्या पुढे आलं की तो संघ ब्रँड बनतो. कारण या संघाचे यशस्वी पुरस्कर्ते आदरणीय नरेंद्रजी गोमारे साहेब आहेत. अनेक संघांना ते पुरस्कृत करत असताना जेव्हा जेव्हा त्यांच्या नावाने एखाद्या संघ स्पर्धेमध्ये सहभागी झाला की त्या संघाची कामगिरी देखील तेवढीच उल्लेखनीय पण होताना पाहिली. प्रोफेसर पहिलाच बॉल इथून आता फेस करत असताना ऋतिकला पाहायला गेले आणि या बॉलवरती मात्र धावा आल्या त्या 2 आणि महत्त्वपूर्ण ही मॅच आहे कारण ज्या पद्धतीने जर पाहायला गेलं तर राकेशला पाहतोय ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. मोठी विकेट प्राप्त केली जाईल का? डेफिनेटली आले होते कशाचं उत्तम उदाहरण. ऑन साइडला ऑन ड्राईव्ह करायचं होतं, फटका फसला आणि तेवढाच अप्रतिम झेल. मोठी विकेट वीक विकेट 440 ओव्हरचा करंट. राकेश पाटील 8 बॉलमध्ये 20 धावा करत 33 या धावसंख्येवरती धक्का बसतोय बॅटिंग करणाऱ्या टीमला. कॅप्टनचा विकेट फार महत्त्वाचा होता फिल्डिंग करणाऱ्या सुधाकर भाऊ घारे फाउंडेशन टीमला. आणि बघा एलिव्हेशन कमी मला फटका चांगला होता राकेशचा आणि निर्णायक क्षणाला मात्र हा खेळाडू आता मैदान सोडून मैदानाच्या बाहेर चालला. मागच्या सामन्यामध्ये जेव्हा करदार मुंबईला बादशाह करदार हा संघ श्री 11 बादशाह वॉरियर्स अमोल चव्हाण बाद झाला त्यानंतर ज्या पद्धतीने कल्पेशने जबाबदारी स्वीकारली तशीच जबाबदारी आता एका फलंदाजाला या मॅचमध्ये स्वीकारायला लागेल आपल्या संघाच्या उज्ज्वल भविष्यासाठी. जर टार्गेट मोठं झालं तर तुम्हाला मात्र त्या धाबा वाचवता येतील, अन्यथा हा सामना सहजसोपा होऊन जाईल पुढच्या इनिंगमध्ये सुधाकर भाऊ घारे फाउंडेशन टीमसाठी. तर मग इथून अग्निपरीक्षेला फलंदाजांना सामोरं जावं लागेल. ग्रेट कमबॅक फिल्डिंग टीमच्या माध्यमातून. नवीन फलंदाज उमेश जामघरे मात्र मैदानामध्ये जाताना पाहायला मिळतात. एक महत्त्वपूर्ण आणखी एक फलंदाज आहेत, इथून चांगली फलंदाजी करावी लागेल. 33 धावा धावफलकावरती आहेत. ऑफ इथे मात्र मिड ऑफ मध्ये मात्र खेळून काढला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे तेवढाच एक टप्पा मात्र अडवला जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न घेणं जरुरी होता का, परंतु पाहायला गेलं तर घडलंय काय. आणि तोपर्यंत मात्र इथून 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातात. तापातापी गरमाट निर्माण मात्र इथं मैदानामध्ये. ऑफ ड्राईव्हचा फटका आणि आपण पाहिला ओव्हर थ्रोचा फायदा फलंदाजाने घेतला. डोळ्याची पापणी लवते ना लवते सेकंडचा कॉल 2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळाल्या. 2 रन या बॉलवरती आल्या.
अगदी उमेश जामघरे यांना मात्र पाहायला गेला तर ऑन साईडला खेचून काढला पाहिला मिड ऑफच्या डोक्यावरून परफेक्ट ऑफ ड्राईव्ह बॉल धावा येतील इथेचा षटका होता आणि त्याच्यावरती आपण पहिला फोर्सेबल फटका फलंदाच्या बॅटमधून 20 मध्ये उमेश यांच्या बॅटमधून. असं म्हणतात वारंवार यॉर्कर टाकणं सोपं नाहीये, कारण हा यॉर्कर कधी कधी फुलटॉस होतो, कधी कधी हा यॉर्कर ओव्हरपिच होतो आणि तो ओव्हरपिच बॉल उमेशला मिळाला, त्याचा फायदा फलंदाजाने उचलला. षटकार त्याच्या बॅटमधून येताना पाहिला. जणू काही जत्रेचं स्वरूप आपल्याला पाहायला मिळते रोशन पाटील सर, कारण भोंग्यांचा आवाज टाळ्यांचा आवाज होताना पाहायला मिळतोय, कधी सिटी हाईंचाही आवाज आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी वातावरण निर्मिती अगदी पोषक असं वातावरण आहे क्रीडा नगरीमध्ये. फाईन मध्ये खेळण्याचा पाहायला मिळाला क्षेत्ररक्षक आहे डाऊन द बॉल आणि अप्रतिम चित्त्याच्या चपलांना हरण्याच्या गतीनं विशाल यांच्याकडनं मात्र पकडलं गेलंय झेल. फलंदाज बाद उमेश जामघरे बॅक टू द गट. विशाल माळी आपण जर पाहिला हा खेळाडू सुधाकर भाऊ फाउंडेशन संघाचा जॉन्टी रोड्स आहे असं म्हणलं आजच्या दिवसामध्ये हरकत नाही, कारण त्याने एक षटकार वाचवला, चौकार वाचवला, एक झेल टिपला आणि दुसरी एक झेल टिपली. क्या बात आहे, कमालीचे एफर्ट्स फिल्डिंग मध्ये या खेळाडूने लावले. हाफ ट्रॅकर बॉल होता, पुल करत असताना प्रॉपर कनेक्शन नव्हतं, मिस टायमिंग फटका ज्यामध्ये झेलबाद झाला. रनिंग कॅच पकडली विशाल माळी या क्षेत्ररक्षकाने. सुधाकर भाऊ घारे फाउंडेशन वासरेकोंडा टीम आता इथून 41 या धावसंख्येवरती मात्र खेळताना पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूला हरचंद्र शेठ भोईर आणि राजेश भोईर साहेबांचा संघ अग्री वॉरियर्स कांडस टीम सध्याच्या घडीला चांगली गोलंदाजी करताना मात्र पाहायला मिळते. 41 वरती 5वा विकेट माघारी गेले. 3.5चा खेळ आतापर्यंत झालाय. ऋतिक या षटकामध्ये 5 बॉल हाताळलेत. 5 बॉलमध्ये त्यांनी 10 धावा खर्च केल्यात आणि महत्त्वपूर्ण 2 विकेट प्राप्त करून दिल्यात आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप छान पद्धतीनं गोलंदाजी साकारताना पाहायला मिळतात. नवीन फलंदाज राजेंद्र पेमारे मात्र मैदानाच्या आतमध्ये जायला मिळतात. अगदी साईडला ऑफ साईड ऑफ सम डिलिव्हरी पहा रोशन सर. परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला. गोलंदाजाचं कौतुक करायला ऋतिकचा तो पॉपिंग क्रीजवरती आला की आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये झहीर खान यांची आपण गोलंदाजी पाहिली. पॉपिंग क्रीजवरती हाय जम्प आणि त्यानंतर हाय ॲक्शनने मात्र बॉल डिलिव्हर्ड करणं, फास्ट अँड फ्युरियस यॉर्कर आपण पाहिला. आणि इथे आपण पाहिला हा डॉट 4 ओव्हरचा खेळ संपत असताना तब्बल 41 धावा धाव फलकामध्ये 5 गडी बाद 41 बॅटिंग करत असताना अग्री वॉरियर्स कांडस टीमच्या माध्यमातून 2 षटकं बाकी आहेत. रुपेश सर, या येणाऱ्या 2 षटकामध्ये किमान 25+ रन कशा येतील याकडे फोकस करावं लागेल अग्री वॉरियर्स कांडस टीमला. अंतिम 2 षटकांचा खेळ बाकी आहे आणि अजूनही आपण जर पाहिलं 41 धावा धावफलकावरती आहेत. मोठ्या संख्येने दोन्ही संघांचे पाठीराखे या सामन्याचा आनंद घेत असताना सर्व पाठीराख्यांचं आपण विशेष कौतुक करूया. tenniscricket.in या वाहिनीच्या माध्यमातून घर बसल्या देखील अनेक कर्जतकर किंबहुना संपूर्ण टेनिस क्रिकेट प्रेमी या स्पर्धेचा आनंद घेत असेल. त्यांचं देखील पुन्हा एकदा या स्पर्धेचे सर्व आयोजक त्यांच्या वतीनं मनापासून आम्ही स्वागत करतोय. 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. 41 धावा स्कोर कार्डवरती. डेफिनेटली सर, आपण जर इथून पाहायला गेलं तर 4 षटकांचा खेळ झालाय. उर्वरित 12 बॉलचा खेळ अजूनपर्यंत बाकी आहे. म्हणजे 2 षटकांमध्ये धावा येतील किती? 41 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. महत्त्वपूर्ण फलंदाज मैदानाच्या बाहेर गेलेले आहेत आणि आता इथून राजेंद्र पेमारे आणि त्याचबरोबर त्यांच्या समवेत महेश मोरगे हे 2 फलंदाजांना इथून मात्र काहीतरी वेगळेपण दाखवावं लागेल, चांगली फलंदाजी करावी लागेल. फलंदाज धनराज मागच्या मॅचमध्ये काय इम्प्रेस केलं होतं या गोलंदाजांनी. थर्ड बॅटिंग मध्ये फक्त बॅटला दिशा दिली होती. अगदी स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न असफल आणि फलंदाज बाद महेश मोरगे बॅक टू द गट. निघणारा होता आणि केदार भगत यांच्या हातामध्ये विसावला. सेफ हँडमध्ये केदारच्या विसावला हा चेंडू आणि त्या ठिकाणी फ्लाय स्लिपला खेळाडू बाद झाले. 1 मोर विकेट डाऊन. दबाव थोडासा राहील आता अग्री वॉरियर्स कांडस टीम मध्ये, कारण इथून तुम्हाला किमान 25+ रन पहिल्या येणाऱ्या 11 चेंडूमध्ये बनवावे लागतील. नक्कीच, कारण समोरच्या टीमचा ही बॅटिंग ऑर्डरचा जर विचार केला तर स्ट्रॉंग बॅटिंग ऑर्डर आहे. मग अक्षय भगतला पाहायला गेलं तर चांगली केदार चांगली फलंदाजी करू शकते. त्याचबरोबर ज्ञानेश्वरनी मागच्या मॅचमध्ये ऋतिकने चांगली फलंदाजी केली होती. अक्षय गायकवाड असतील यांचीही चांगली फलंदाजी आपण आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळाली. या सगळ्यांचं जर तुम्ही पाहायला गेलं तर जर हिशोब वजाबाकी केली गेली तर तुम्हाला चांगली धावासंख्या जमवावी लागेल. 41 धावा आत्तापर्यंत आलेल्या आहेत. आता उर्वरित तुम्ही राहिलेल्या बॉलवरती किती धावा जमवताय तेही महत्त्वपूर्ण. 41 धावांवरती मात्र 6वा विकेट माघारी गेलाय. तेजेश हे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मात्र येताना पाहायला मिळतात. स्ट्राईक इनला तेजेश यांना पाहतोय आपण. अलंग द कार्पेट अगदी मात्र दिशा दिली पाहायला गेलं तर ऑन साईडला काऊ कॉर्नरमध्ये मात्र क्षेत्ररक्षक आहे तिथे. तेवढ्याच अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. रनआउटची संधी, खराब थ्रो, कारण गोलंदाजांच्या अगदी डोक्यावरून मात्र बॉल बॅकअप तिथे केला जरूर तिथे, परंतु धावा इथे कंप्लीट केल्या जातात त्या 2 धावा.
ओव्हर पिच बॉल होता, ऑन ड्राईव्ह केला आणि फेकी आपण जर पाहिजे थोडा अवे थ्रो झाला. अगदी बॉलरच्या डोक्यावरच्या वरून बॉल ट्रॅव्हल झाला, त्यामुळे 2 धावा सहजगत्या पूर्ण झाल्या. आणि या 2 रनच्या मदतीने संघाची वाढती धावसंख्या आपण जर पाहिली धावफलकावरती 6 खेळाडू बाद 43 धावा, 43 लॉस ऑफ 6 विकेट. हे महत्वपूर्ण मॅच आहे. या मॅच मध्ये बरंच काय निर्भय मिड ऑफ मध्ये मात्र तेवढ्याच अप्रतिम क्षेत्ररक्षण. आत्ता मात्र झेल सुटले गेले, परंतु प्रयत्न एफर्ट्स खूप छान पद्धतीनं पाहायला मिळालं. स्लाइड आउट साइड ऑफ स्टंप डिलिव्हरी, ऑफ ड्राईव्ह करायचं होतं, फटका फसला, बॅटचा फेस अगोदर क्लोज झाला आणि तेवढंच चांगल्या पद्धतीने मात्र तिथे क्षेत्ररक्षण. रुपेश सर, जेव्हा जमिनीला समांतर समोरच्या दिशेने जेव्हा झेल येतो तेव्हा तो झेल कॅरी करणं तितका सोपा नसतो. आपण पाहिला पाकिस्तानच्या मालिकेमध्ये सचिन रवींद्र दुखापतग्रस्त झाला, समोर झेल पकडत असताना लाईट इश्यू त्याच्या डोळ्यावरती आली. तर आपण पाहिलं त्याला बॉल स्पर्श दिसला नव्हता, त्याच्या डोक्याला फेसला थोडी दुखापत झाली होती. आणि इथे देखील समोरच्या दिशेने विशाल मालीने चांगले एफर्ट्स लावले, झेल तितका सोपा नव्हता आणि त्यानंतर एक अलॉंग द कार्पेट सिंगल रन या बॉलवरती मिळाली. KPLचं हे 8वं पर्व आहे. पहिली मुहूर्तमेढ या स्पर्धेत रोवली गेली वावळोईच्या मैदानावरती. तिथून हा प्रवास सुरू झाला. आज 8व्या पर्वामध्ये आपण इथे आलो. दुसरं पर्व आपण कडावमध्ये पाहिलं, तिसरं पर्व देखील कडावमध्ये पाहायला मिळालं, चौथं पर्व आपण नेरळमध्ये पाहिलं. अशा अनेक पर्व मी म्हणून म्हटलं या स्पर्धेची गौरवशाली परंपरा. ऑन साइडला पिकअप शॉट, मिड विकेटच्या बाहेर बॉल चाललाय सीमा पार, KPL षटकार. का डेफिनेटली आपण पाहायला गेलो पुलचा फटका सक्सेसफुल पाहायला मिळाला. डीप वॉकवर ड्रिझनच्या डोक्यावरून मात्र परफेक्शन पाहायला मिळालं आणि या षटकारानंतर अगदी थोडंसं आत्मविश्वास आणि धावाही मात्र वाढताना पाहायला मिळतील. अर्धशतकी धावा धावफलकावरती बॅटिंग करणारी टीम सुधाकर बाबू गारे फाउंडेशन वासरे कोंडा टीमच्या मात्र 51 धावा धावफलकावरती आतापर्यंत लागलेल्या पाहायला मिळत आहेत. 4.5चा खेळ आतापर्यंत झालाय. 51 धावा धावफलकावरती आल्या. चांगली बॅटिंग इथे मात्र तेजस करत असताना पाहायला मिळत आहेत. आणखी एक अलंग कार्पेट इथे मात्र स्टेट ड्राईव्ह पाहायला मिळाला. मैदानाला गुदगुल्या करत अगदी क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये बॉल अडवला गेलाय अंतिम क्षणी. तोपर्यंत इथून 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातात. काय म्हणाला सर याच्याबद्दल? संपूर्ण इनिंगमध्ये विशाल माली हा खेळाडू व्यस्त राहिला आणि त्याने काय कमालीचे एफर्ट्स लावले फिल्डिंग करत असताना. डीपमध्ये पुन्हा एकदा त्याने बॉलला थांबवलं. 2 धावा या बॉलवरती मिळाल्या आणि 5 षटकांचा खेळ संपला. 6 खेळाडू बाद 53 अशी धावसंख्या धावफलकावरती लागली. 8वं पर्व या स्पर्धेचं कदर मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करी या संपूर्ण आयोजकांचा. अभिषेकजी गायकर साहेब असतील, आमचे मित्र अभि देवगरे उपाध्यक्ष आणि संपूर्ण टीम, राजेशदादा मोडक आमचे करदर सर्व कमिटी मेंबर्स, त्यांचा मी विशेष आभार व्यक्त करेन ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी मिळाली. देवा भोईर आमचे तमनाचे मित्र असतील, सर्व सहकारी, त्यांचा मनापासून आभार व्यक्त करेन. खूप चांगला इव्हेंट आणि या स्पर्धेचा अविभाज्य घटक बनण्याची संधी सर आपल्याला मिळाली या स्पर्धेमध्ये. नक्कीच सर. आणि कर्जत तालुक्यामध्ये आम्हालाही प्रथमच समालोचन करण्याची संधी मिळाली. रोशन पाटील सर आपल्यामुळे आणि त्याचबरोबर आयोजकांनी मात्र इथून संधी दिली त्याबद्दल त्यांचंही मनापासून आम्ही आभार व्यक्त करू. का ज्या पद्धतीने मात्र या स्पर्धेला रायगड टेनिस क्रिकेटमध्ये मात्र एक वेगळ्या दर्जाची स्पर्धा पाहिली जातं. लीग फॉर्मॅटमधील मात्र उत्तम स्पर्धा म्हणून कर्जत तालुक्यातील स्पर्धेला मान आहे आणि त्याच कर्जत तालुक्याचा अभिमान स्वाभिमान असणारे मात्र आज 8व्या पर्वामध्ये मात्र आपण पदार्पण करत आहोत कर्जत प्रीमियर लीग 2025 मध्ये. आणि काय छान पद्धतीने मात्र सजावट या मात्र खेळायची आणि त्याचबरोबर सर्व मात्र गुण संपन्न परफेक्शन आणि त्याचबरोबर सुनियोजित सुपद्धतीने मांडलेली मात्र स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते कर्जत प्रीमियर लीग. आणि या स्पर्धेचं सहभागी आम्हाला ॲज अ समालोचक म्हणून करून घेतलं त्याबद्दल अगदी मनाच्या अंतकरणापासून मनापासून मात्र आम्ही ते आभार व्यक्त करत आहोत. आणि इथून पाहायला गेलं तर 53 धावा धावफलकावरती मात्र पाहायला मिळतात. 5 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय आणि नवीन गोलंदाज अंतिम षटकासाठी इथे मात्र आणले गेलेत. ऋतिक कोलंबे यांना मात्र आणि ज्या पद्धतीने गोलंदाजांनी आज इम्प्रेस केले. राजेंद्र पाहायला गेलं तर स्ट्राईकला आहेत, बॅटची एज घेतली, कडा घेतली, एकच धाव मात्र मिळाली ते रोशन सर. चांदई गावचा हा खेळाडू यंगस्टर आणि त्याच्यावरती मात्र जबाबदारी स्लॉग ओव्हरची दिली संघनायक अक्षय भगतने. अंतिम षटकात स्लॉग ओव्हरचं डेथ ओव्हर ज्याला म्हणता येईल आणि पहिल्या बॉलवरती सिंगल त्याने खर्च केली. 54 धावा स्कोर कार्डवरती प्रेडिक्ट केलं होतं जवळजवळ 25+ रन व्हायला हव्यात आणि आतापर्यंत चांगली कामगिरी या संघाच्या माध्यमातून राहिली. शेवटचे 5 बॉल बाकी आहेत. बीड या संघातून ग्रामीण क्रिकेट खेळणारे मात्र तेजस आपल्याला पाहायला मिळतात परंतु बॉलच्या खाली आजच्या दिवसातील मला वाटतं 4था झेल इथे मात्र पकडला असेल. अप्रतिम झेल इथे क्षेत्ररक्षण ज्ञानेश्वर कदम यांच्याकडनं पाहायला मिळतोय आणि तेवढीच धारदार गोलंदाजी ऋतिक यांची पाहायला मिळाली. तेजस या फलंदाजांना यावं लागेल माघारी. सर आपण बीड गावचा उल्लेख केला आणि बीड गावचा एक सुपरस्टार लेफ्ट आर्म सिमर नितीन धुळे यांचा मी आवाजाचा उल्लेख करेन ज्याने रायगड प्रीमियर लीगमध्ये देखील चमकदार कामगिरी केली होती.
तो खेळाडू देखील याच गावाला बिलॉंग करतो आणि या गावचा खेळाडू आपण मैदानामध्ये खेळताना पाहिला. 7वा खेळाडू बाजूला 54 या धावसंघामध्ये अग्री वॉरियर्स कांडस टीमच्या माध्यमातून. 5 बॉलमध्ये 11 धावा बनवत तेजस माघारी गेले. आता नवीन फलंदाज अक्षय कोकाटे आणि ज्या पद्धतीने याही खेळाडूने इम्प्रेस केलं. अनेक वेळा आपल्या संघासाठी ग्रामीण क्रिकेट खेळत असताना या खेळाडूने मात्र सातत्याने चांगला खेळ इथे मात्र पाहायला मिळालाय. नेरळ गावातून क्रिकेट खेळणारे परंतु क्रिकेट केल्या पहा तिथे अप्रतिम क्षेत्ररक्षण. वाव, काही एफर्ट्स पाहायला मिळत आहेत. समर्पित आणि स्वतःला मात्र झोकून देत असताना या संघासाठी केदार भगत थोडासा हेल्दी आपण त्याहीपेक्षा फ्लेक्झिबल आहे. काय फिल्डिंग केल्यावर लाजवाब 3 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या. आणि आम्ही नेहमीच सांगत असतो विकेट किपरच्या मागे शॉर्ट फाईन लेग आणि शॉर्ट थर्ड मॅन त्यांना अलर्ट राहावं लागतं आणि ते बघा प्रचंड सतर्क असणारा हा केदार भगत. हा उंच माझा झोका मात्र पाहायला मिळाला. हवेमध्ये बॉल मात्र तरंगताना पाहायला मिळतोय. या खेळाडू आज भरपूर सारा बिजी सर तुम्ही म्हटल्याप्रमाणे पाहायला मिळालं. विशाल या मात्र मॅच मध्ये भरपूर सारी विशाल कामगिरी करताना मात्र पाहायला मिळतात आणि फलंदाज बाद अप्रतिम झेल विशाल यांनी पकडलाय आणि राजेंद्र या मात्र फलंदाजांना यावं लागेल माघारी. या इनिंग मध्ये हा 3रा झेल विशाल मानेने पकडला. 1 षटकार त्याने वाचवला, 2 चौकार त्याने वाचवला आणि काय फिल्डिंग केली लाजवाब. महत्वपूर्ण एफर्ट्स फिल्डिंग मध्ये तुम्ही धावा वाचवू शकता याचं उत्तम उदाहरण या KPL मध्ये या सामन्यामध्ये दाखवतो. विशाल माई हा खेळाडू चर्चेमध्ये राहिला आज संपूर्ण सामन्यामध्ये. 55 धावा आणि 55 मध्ये 8वा खेळाडू बाद झाला अग्री वॉरियर्स कांडस टीमचा. तुम्ही टीम मध्ये उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाज म्हणून आहात. त्याहीपेक्षा सर्वात महत्वाचं तुम्ही क्षेत्ररक्षण किती महत्वाचं आहे तेही महत्वाचं आणि ते विशालने दाखवून दिलंय. वाव, भन्नाट वेग इथे मात्र पाहायला मिळालं. स्ट्राईक कन्वर्ट करण्याचा प्रयत्न ते मात्र केला जातोय परंतु इथून रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होतील. बॅक टू द ग्राउंड परतावा लागेल इथे अक्षय कोकाटे या फलंदाजांना आणि ती रणनीती अक्षय कोकाडे आता स्ट्राईक एंडला आले. खरं आपण पाहता थोडासा मिस्टेक. शेवटची जोडी मैदानामध्ये आणि शेवटचा बॉल, लास्ट विकेट. स्टेप आउट झाले. ऑन साईडला फटका आहेत. फिल्डर मागे त्या ठिकाणी वाडिश लॉंगॉनला काउ कॉर्नर रिझर्व मध्ये बॉलला फीड केला. सेकंडचा कॉल. 2 धावा कंप्लीट. 3री होईल का प्रयत्न केला जाईल. दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून 3रा रनचा प्रयत्न आणि इथे विकेट. रन आउट. ऑल आउट झालाय संघ शेवटच्या बॉलवरती आणि महत्वाच्या 2 धावा शेवटच्या चेंडूवरती मिळाल्या आणि या 2 रनच्या मैदानी धावसंख्या धावफलकावरती आली ती म्हणजे तब्बल षटकामध्ये अगदीच्याच कमी धावा आल्या होत्या आणि त्याच्यानंतर मात्र दुसऱ्या षटकामध्ये अगदी 16 धावा घेण्याचा प्रयत्न मात्र केला गेला. त्याच्यानंतर मात्र 3ऱ्या षटकामध्ये 12 आणि 4थ्या षटकामध्ये इथून 10 धावा आणि त्याच्यानंतर 12 धावा मात्र परत एकदा 5व्या षटकामध्ये घेतल्या गेल्यात आणि या षटकामध्ये ऋतिक यांनी मात्र इम्प्रेस केले कारण फक्त धावा इथे या षटकामध्ये खर्च झाल्यात त्या 4 धावा आणि एकूण धाव फलकावरती धावा लागल्या जातात त्या 57 धावा. 58 धावा विजयासाठी गरज असणार आहे. मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतात श्रीमान अजयजी गरज साहेब उपस्थित झालेले जे विशेष पुरस्कर्ते राहिलेले ते संपूर्ण मॅचच्या दरम्यान त्यांचा संघ इन ॲक्शन आपण पाहतात. सुधाभाऊ फाउंडेशन वासरेकोंडा विभाग या संघाचे पुरस्कर्ते श्रीमान अजयजी गरज साहेब आपल्या या मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न आहेत. त्यांचा सन्मान आपण करूयात. आपले असोसिएशन मेंबर अनिलजी माळी यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती घेत आहोत. अजयजी गरज साहेबांचा नेहमीच संघ या संपूर्ण KPL दरम्यान असो. पहिला KPLचा पर्व वावलोलीच्या क्रीडांगणावरती, त्यानंतर दुसरा आणि तिसरा पर्व कडावच्या क्रीडांगणावरती, चौथं पर्व आपण नेरळ वरई येथे पाहिलं जांजे ब्रदर्स यांच्या वतीनं, 5वं पर्वामध्ये ऋषीदादा राणे यांच्या कौशल्याच्या क्रीडांगणावरती स्पर्धा, 6व्या पर्वामध्ये कर्जतचे क्रीडा संकुल अमरजी मिसाळ साहेबांनी स्पर्धा भरवली होती, 6व्या पर्वामध्ये
7व्या पर्वामध्ये प्रसादभाई तोरवे यांच्या वतीनं क्रीडा संकुलावरती भरवण्यात आलेली स्पर्धा आणि 8व्या पर्वामध्ये आपण पाहतात कार्यसम्राट आमदार आदरणीय श्रीमान महेंद्र शेठ तोरवे साहेब पुरस्कृत कर्जत प्रीमियर लीग 20-25 हे 8वं पर्व तुम्ही पाहतात. बरेच जण म्हणतात की कर्जत प्रीमियर लीगच्या असोसिएशन मेंबरला जर पक्का पुरस्कर्ता नसेल किंवा पक्का जर स्पॉन्सर नसेल तर ही स्पर्धा होणं कठीण आहे. परंतु कोणी पक्का खऱ्या अर्थानं पुरस्कर्ता नसून कोणी प्रॉपर स्पॉन्सर्ड नसून सुद्धा संपूर्ण कमिटी मेंबर्सने ही स्पर्धा भरवण्याचा यशस्वी करण्याचा सिंहाचा वाटा खऱ्या अर्थानं घेतलेला आणि बघता बघता 8व्या यशस्वी पर्वाचा आयोजन देखील संपूर्ण KPLच्या कमिटी मेंबर्सने केलेले. त्यामधील अध्यक्ष साहेब असतील, उपाध्यक्ष साहेब असतील आणि संपूर्ण पदाधिकारी त्यांचे जे जे कोणी मेहनत घेतलेल्या संपूर्ण स्पर्धेसाठी त्यांचं विशेष कौतुक आपण करूयात. त्याचबरोबर आपण लगेचच सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करूयात. मुख्य व्यासपीठावरती सन्मान आपण करत आहोत सुधाभाऊ फाउंडेशन वासरेकोंडा विभाग या संघाचे संघ मालक श्रीमान उद्योगपती अजयजी गरज साहेबांचा सन्मान या व्यासपीठावरती आम्ही घेत आहोत. श्रीमान पदाधिकारी अनिलजी माळी साहेबांच्या पवित्र शुभ हस्ते आपण विशेष पुरस्कर्ते अजयजी गरज साहेबांचा सन्मान या व्यासपीठावरती घेत आहोत. काही विशेष सन्मान संघ मालकांचे आपण व्यासपीठावरती घेत आहोत. त्याचबरोबर आज दिग्गज 2 समालोचक ज्यांनी बिझी शेड्यूलमधून कर्जत प्रीमियर लीगला सदिच्छा भेट देऊन या स्पर्धेची शोभा ज्यांनी आवाजाच्या जोरावरती वाढवलेली आहे ते रोशन पाटील सर यांचा सुद्धा सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. आम्ही रोशन पाटील सर आपल्याला विनंती करत आहोत की आपण छोट्याशा सन्मानाचा स्वीकार करावा. खऱ्या अर्थानं रायगडमध्ये 2 आवाज तुम्हाला सातत्यानं पनवेल विभागामध्ये सातत्यानं ऐकायला मिळत असतात. दरवर्षी प्रवीणजी गायकर यांचे सुद्धा सदिच्छा भेट या KPLसाठी नक्की उपस्थिती असते. परंतु आज आपण पाहतात रोशनजी पाटील सर ज्याने संपूर्ण स्पर्धा आपल्या आवाजाच्या जोरावरती गाजवलेली आहे त्यांचा विशेष सन्मान आपण करत आहोत. त्याचबरोबर त्यांच्या सोबतीनं आणखीन एक उत्कृष्ट समालोचक म्हणून ज्यांची ओळख येते रुपेशजी पाटील सर यांचा सुद्धा भव्य सन्मान आपण या स्पर्धेच्या निमित्तानं करत आहोत. महत्त्वपूर्ण वेळ या दोन्ही दिग्गज समालोचकांना दिलेला त्यांचा आम्ही संपूर्ण KPL चे संपूर्ण मेंबर्सच्या माध्यमातून त्यांचं आम्ही विशेष कौतुक करत आहोत. थँक्यू सो मच रोशन सर, थँक्यू सो मच रुपेश पाटील सर. आपण महत्त्वपूर्ण बिझी शेड्यूलमधून महत्त्वपूर्ण वेळ या संपूर्ण स्पर्धेच्या निमित्तानं दिलेला पदाधिकारी अनिलजी माळी साहेबांच्या पवित्र शुभ हस्ते रुपेशजी पाटील सरांचा सन्मान आम्ही या स्पर्धेच्या निमित्तानं घेत आहोत. थँक्यू सो मच रोशन पाटील सर, थँक्यू सो मच जयेश पाटील सर. त्यांना पुढच्या स्पर्धेसाठी रवाना व्हायचं आहे. त्या कारणास्तव दोन्ही आमचे उपस्थित असलेले दोन्ही समालोचक या स्पर्धेमधून तुर्तास रजा घेतात. 8व्या पर्वामध्ये दोन्ही आपले समालोचक पाटील सर जयेश पाटील सर रुपेश पाटील सर आणि रोशन पाटील सर उपस्थित राहिले त्यांचा विशेष आभार आम्ही व्यक्त करत आहोत. रोशन पाटील सर मॅन फ्रॉम तारा आणि त्याचबरोबर रुपेश पाटील सर मॅन फ्रॉम पेन यांचं विशेष कौतुक आम्ही करत आहोत. थँक्यू सो मच. वळू आता ऑनगोईंग मॅच कडे. जबरदस्त मुकाबला थँक्यू सो मच रोशन पाटील सर, थँक्यू सो मच रुपेश पाटील सर. जाताना मात्र आपण सावकाश जावा. चला मॅच ऑन गेम ऑन. बॉलिंग मार्कवरती उमेश जामगरे. महत्वपूर्ण मॅच.
पहिलाच बॉल ते सरार मारा केलेला उमेशनं डॉट बॉल इथून सुरुवात केलेली आहे. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट कॅप्टन अक्षय भगत यांचा फटका चाललाय सरळ डीप कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर धावा 4 चौकार. सात आज संपूर्ण दिवसामध्ये दिलेली त्यांचं विशेष कौतुक आपण करूया. ज्याप्रमाणे त्याने व्हॉइस क्लॅरिटी दिलेली संपूर्ण स्पर्धेसाठी डीजे पीपी यांचं देखील विशेष कौतुक करूयात. चौकार आला. बॅकफुटला जाऊन लेट कट. ओ गुड फिल्डिंग. चान्स आहे रनआउटची. ओ तेजस रुटेव त्यांच्या पाठीमागे कदाचित डायरेक्टेड होऊ शकली असते का. क्लोज कॉल होता. 1 रन या बॉलवरती. पहिल्या षटकामध्ये उमेश जामगर मॅन फ्रॉम भडवल बी प्लस या टीमच्या वतीने खेळत असताना एक अष्टपैलू कामगिरी त्यांची राहिलेली आहे. फुलटॉ सुद्धा टर्न करतात ऑन साइडला मिडॉनला. चांगली फिल्डिंग स्वतः कर्णधार राकेश पाटील पोहोचलेले त्या ठिकाणी. रन या बॉलवरती मिळत नाहीये. डॉट बॉल पहिल्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. एक्स्ट्रा रन या बॉलवरती मिळते. टीमची टोटल देखील पुढे जाईल. व्हाईट बॉल पंच आढाव सरांचा इशारा येत असताना फुल टॉस. दशरथ देशमुख यांचा फटका चाललाय सर काउफेस सीमा पार. सिक्सर. नो बॉल हा पंचांचा इशारा आलेला आहे. हो गुड लेंथ वरती हार्ड लेंथ वरून टॉस झाला बॉल. पिकअप फाटका सरळ चाललाय बॉल डीप कव्हर पॉइंट बाउंड्रीच्या बाहेर थोडेशा टेम्पररी बट युअर क्लास इज परमनंट. 2 मॅच थोडासा कमी धावसंख्येचा राहिला. 2 मॅच थोडासा पिछाडीवरती होता. परंतु या मॅच मध्ये पैसा वसूल. बॅटिंग करत असताना समोर कळत व्ही मध्ये क्षेत्ररक्षक डीप मध्ये साहिल खाडे. 1 रन या बॉलवरती. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टोटल जाऊन पोहोचलेली ती तब्बल 18 या धावसंख्येवरती. 58चं टार्गेट. 18 धावा पहिल्या ओव्हरमध्ये. आता विजयासाठी 40 करायच्या 30 बॉलमध्ये.
18 धावा या पहिल्या षटकामध्ये. चांगले चेंडू टाकले होते पहिले 4, त्यानंतर नो बॉलवरती दशरथ देशमुख यांना आक्रमण केलं, त्यानंतर धावा चांगल्या बनण्यासाठी सुरुवात झाल्या. धावा संख्या जाऊन पोहोचलेली ती 19 या धावा संख्येवरती. पहिल्या ओव्हरमध्ये 18 वसूल केल्या. सेकंड ओव्हरला सुरुवात. सेकंड ओव्हरमध्ये राकेश पाटील आलेले स्वतः कर्णधार मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकिंग एंडला अक्षय भगत. लॉफ करण्याचा प्रयत्न, पाठीमागे टर्न होतोय चेंडू. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी होत असताना फक्त सिंगल 1च्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचलेली आहे 19 नव्हे तर 20 या धावा संख्येवरती. आतापर्यंत 2 बॉल कंप्लीट झालेले. 28 चेंडूंचा ओव्हरऑल खेळ बाकी राहिलेला. 28 मध्ये 38 अजून बनवायच्यात. जो संघ जिंकेल तो टॉप 10. बॉल तयार. कमी गतीने टाकला, बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट. जेलची शक्यता. ओ कॅच ड्रॉप. कमी धावा तुम्हाला डिफेंड करायच्या तर या चुका तुम्हाला थांबवाव्याच लागणार आहेत. सुरुवातीला टॉस गमावला, त्यानंतर अशा जर झेल सुटल्या तर तुम्हाला कदाचित या छोट्या चुका या स्पर्धेमधून बाहेर फेकण्यासाठी पुरेशा आहेत. कॅच देखील कोणाचे ड्रॉप झाले. दशरथ देशमुख जो या मॅच मध्ये सुसाट सध्या तरी फॉर्म मध्ये धावतोय, त्याची कॅच इथून ड्रॉप झाली. एक सिंगल या बॉलवरती. टीमची टोटल 21 वरती, 27 मध्ये 37. मॅच तुम्ही आजच्या दिवसामधील शेवटची एन्जॉय करतात. वेगवाने फुल टॉस टर्न करतात. गुड फिल्डिंग. रनआउटची चान्स ऑफ रनआउट. क्लोज कॉल होता. पोहोचले दशरथ देशमुख. सायलंट किलर म्हणून ओळख आहे दशरथ देशमुख यांची. शांततेने शांतीत क्रांती करणारे व्यक्ती आहे. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती सध्या तरी तुम्हाला पाहायला मिळतात. डॉट बॉल इथून आला. पहिल्या ओव्हरमध्ये 18 वसूल झाल्याच्या नंतर राकेश पाटील यांच्यावरती जबाबदारी थोडीशी वाढलेली आहे. फिल्डिंगची व्यूहरचना आपण पाहिली तर बरोबर मिड विकेट, त्यानंतर लॉंग ऑन लॉंग ऑफ ठेवण्यात आला. फुल टॉस आहे. आता नाहीये जवळपास खेळाडू. जाईल सरळ डीप स्क्वेअर लेग च्या दिशेने बॉल. क्षेत्ररक्षक पोहोचलेत. सेकंडचा कॉल. बाउंड्री लाईन चेक करत आहोत. खेळाडू फलंदाजाने फटका कुठून खेळला ते चेक करायचं कदाचित. जर यष्टांच्या पाठीमागे असेल तर पंचांना निर्णय घ्यावा लागेल. बॅट्समन देखील क्रीज मधूनच फटका खेळलेला आणि बॉल देखील सीमा पार चाललेला. असंच टेक्निकल रूम मधून इशारा आमच्यापर्यंत पोहोचत असताना म्हणजे एकंदरीत धावा मिळतात या बॉलवरती 4. संघाची धावा संख्या 4च्या मदतीने पुढे जाईल 25 या धावा संख्येवर. आडवा पाटणं फटका. ओ मिस्टेक झालेली आहे. कॉल सेकंडचा दुसऱ्यासाठी लगेचच दोन्ही फलंदाज निघालेत. साहिल खाडे पूर्णतः शेड्यूल बिझी राहिलेले या ओव्हरमध्ये.
दोन धावा या बॉलवरती मिळतात. टीमची टोटल 2च्या मदतीनं जाऊन पोहोचलेली 27 वरती 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 27 धावा संख्येवरती 24 बॉलचा आता खेळ बाकी राहतो 24 चेंडूंमध्ये. सत्तावीस धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर आता गरज आहे ती 31 धावा संख्येची. 24 चेंडूंचा आता खेळ बाकी राहिलेला आहे. चोवीस बॉलचा आता खेळ बाकी राहिलेले. 24 चेंडूंमध्ये 31 धावा संख्येची गरज. साहिल खाडे आलेले बॉलिंग मार्क वरती ओव्हर नंबर 3 मध्ये. कदाचित साहिल खाडे याचा वापर राकेश पाटील हे चांगल्या पद्धतीने कदाचित करू शकले असते विथ द बॅट विथ द बॉल. 24 बॉलचा आता खेळ बाकी आहे. 24 मध्ये 31. वेगवाने चेंडू मिड ऑफला बीट करत लॉंग ऑफ मध्ये. ओ गुड फिल्डिंग. अक्षय कोकाटे होते त्या ठिकाणी. धावा वाचवावे लागणार आहे. डॉट बॉलची आता गरज आहे. डॉट ऑफ पर्सेंटेज वाढवावा लागणार आहे. 2 धावा या बॉल वरती. धावा संख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 29 वरती. विजयासाठी देखील आता 29 ची गरज आहे. 23 मध्ये 29 ची आवश्यकता. खोदून काढला मिड ऑफला. रनआउटची दाट शक्यता. ओ गुड फिल्डिंग. कव्हर केला. साहिल चेक करावा लागेल. पंचाने रेफर करण्यात आलेला रनआउट साठी. जर फलंदाज बाद झाला तर कॅप्टनला मैदानाच्या बाहेर जावं लागेल. परंतु पाहूयात साहिल खाडे यांची बॉडी लँग्वेज बरंच काय सांगून जाते. ओ यू टी फलंदाज बाद. मैदानाच्या बाहेर पडतील. टीम कॅप्टन अक्षय भगत बॅक टू द डगआउट. कदाचित कुणाल साहिल खाडे याचा चांगला वापर राकेश पाटील करू शकले असते का. बॅटिंग करत असताना 5व्या क्रमांकावरती आणणं, 4थ्या क्रमांकावरती आणणं. त्यानंतर त्यानं 2 बॉलमध्ये 10 मिळवल्या. कदाचित राकेश पाटीलला मैदानाच्या आतमध्ये थांबून यंगस्टर्सच्या वतीने रन बनवू शकला असता का. बरेचसे प्रश्नचिन्ह आता उपस्थित होतील. कारण सामना आता जवळपास 60-40 बॅलन्स आलेला आहे. अक्षय भगत ही छोटीशी चुकी कितपरत मागणी ठरेल हे देखील पाहणं उत्सुकताचं राहील. 23 मध्ये 29 ची आता आवश्यकता आहे. 22 बॉलचा खेळ बाकी आहे. 22 मध्ये 29 ची गरज आहे. बावीस चेंडूंमध्ये आता 29 ची गरज. चांगला चेंडू आहे. बॅटन पॅड मधून काढलेला आहे. साहिल खाडे थोडस एफर्ट जास्त टाकत असताना या मॅच मध्ये जबरदस्त कमबॅक.
2-3 आणखीन डॉट बॉलची गरज आहे. बॉल तयार, कमी गतीने टाकलाय, चेंज ऑफ पेस. हो, जर चेंडू आला असता हातामध्ये तर 1 रन ती वाचली असती. तेच एक्सप्रेशन साहिलचे बरेच काही सांगून जातात. एक छोटीशी चुकी झाली होती अक्षय भगत यांच्या वतीनं, ती चुकी कदाचित पत्त्यावरती पडेल का? कारण कॅप्टनचं मैदानाच्या आतमध्ये कदाचित थांबणं गरजेचं असं, जरी कॅप्टनच्या बॅटमधून रन बनत नसल्या तरी सुद्धा कॅप्टनची भूमिका ही मैदानाच्या आतमध्ये भरपूर महत्वपूर्ण असते. आता धावा झाल्या त्या 30, इक्वेशन 20 मध्ये 28 धाव्यांचे वाईट बॉल, एक्स्ट्रा रन मिळते. टीमची धावा संख्या जाऊन पोहोचलेली आहे 31. या धावा संख्येवरती इक्वेशनचा विचार केला, थोडंसं इक्वेशन बदलत असताना 20 बॉलचा खेळ बाकी, 20 मध्ये आता 27 ची गरज. लो फुल टॉस आहे, बॉलर्स बॅक डाऊन, चान्स होती रनआउटची, मिस्टेक झालेली आहे. अप्रतिम षटक आतापर्यंत टाकलं होतं, रनआउटची शक्यता होती. चान्स घेणं कदाचित गरजेचं देखील होतं, कारण सिंगलसाठी जर इतकी मोठी विकेट जर मिळत असली, दशरथ देशमुख जे सुसाट टच मध्ये आहेत त्यांची विकेट आता येता येता राहिलेली. 1 रन या बॉलवरती मिळेल. टीमची धावा संख्या 32 वरती, इक्वेशन 19 मध्ये 26. 19 चेंडूंमध्ये 26. फुल टॉस, मिड ऑफला बीट करत लॉंग ऑफ मध्ये बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतात 4. हा चौकार, या चौकाराच्या मदतीने संघाची धावा संख्या भडवल ममदापूरकरांचं लाडूचं संगीत तुम्ही ऐकत असताना, जो बैल सध्या तरी तुफान चर्चेमध्ये, मग ते घाटावरचे अड्डा असू द्यात किंवा बिंजोडचा अड्डा असू द्यात, लाडू बैल हा बडवल ममदापूरकरांचा सध्या तरी आपण पाहतात या हंगामामध्ये भरपूर चर्चेमध्ये राहिलेला. आणि बडवल B+ संघाचा लाडू जो तुम्ही नुकताच ऑन स्क्रीन पाहिला, समीर माली, जो देखील सध्या तरी तुफान चर्चेमध्ये आहे. कासगावच्या क्रीडांगणावरती कासगाव चषकाच्या निमित्तानं जेव्हा टॉप 3 ची लढत होती, तेव्हा फायनलमध्ये जाण्यासाठी तिथे रेस लावली होती, तेव्हा बडवल B+ संघाचा समीर माळीनं ती धाव कंप्लीट केली आणि थेट आपल्या संघाला फायनलमध्ये त्याने पोहोचवलं. वेगानं कंप्लीट केले, रनआउटची चान्स होती, मिस्टेक. थांबाव्या लागतील या चुका पुरेशा तुम्हाला मॅच मधून बाहेर काढण्यासाठी. धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 38 वरती, 17 मध्ये 20. हळूहळू इक्वेशन थोडंसं चेंज होत चाललेलं आहे. इथून जरी फिल्डर्सने 100% दिले तरी सुद्धा मॅच बनवू शकते. आडवा बाटना फटका, वाकेंड एरिया, बॉल सीमा पार, रन्स मिळतात 4. हा सुंदर चौकार.
18 चेंडूंमध्ये आपण पाहिलं इक्वेशन 22 राहिलं, परंतु जेव्हा 24 चेंडूंचा खेळ होता 24 मध्ये 38 बनवायच्या होत्या, तिथून कदाचित सामना टर्न होऊ शकला असता का? एफर्ट्स गरजेचे होते का? सुटलेला झेल गेलेल्या 1चं रूपांतर 2 मध्ये, त्याच वतीने कदाचित आता रन बॉल इक्वेशनची मॅच आलेली आहे. प्रॉपर वाईड यॉर्कर टाकलेला उमेश जामगर यानं, चांगल्या टच मध्ये उमेश, चांगले चांगले खेळाडू आगरी वॉरियर्स कांडस टीमच्या वतीने आपण पाहिले. त्यामधील उमेश जामगर हा खेळाडू चांगल्या टच मध्ये, वेगवाने चेंडू समोर लॉफ्ट करतात, लॉंग ऑनला झेलची शक्यता. आता कर्णधार राकेश पाटील यांच्या वतीनं झाले चूक, बॉल चालला सरळ सीमा पार, लॉंग ऑनला आलाय चौकार. थँक्यू डीजे. 14 बॉलचा आता खेळ बाकी राहतो, 14 मध्ये 12ची गरज. लेग स्टिक मिस करतो, वाईड बॉल, एक्स्ट्रा रन मिळते. धावसंख्या एक्स्ट्राच्या मदतीने नक्की पुढे जाईल. टीमची टोटल जाऊन पोहोचलेली आहे ती 47 वरती. 14 बॉलचा खेळ बाकी, 14 मध्ये आता विजयासाठी 11ची गरज आहे. श्री 11 बादशाह वॉरियर्स संघ जाऊन पोहोचलेला, ते टॉप 10 मध्ये 2 मॅचेस त्याने जिंकल्या. खोदून काढण्याचा प्रयत्न, खोलवा टप्प्याचा चेंडू सरळ एक्झिक्यूट करत असताना क्षेत्ररक्षक स्वतः कर्णधार पोहोचलेत. 1 रन या बॉलवरती मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती आतापर्यंत 48 वरती. 13 बॉलचा खेळ बाकी, 13 मध्ये आता विजयासाठी 10ची गरज आहे. 10 फ्रॉम अपकमिंग 13, लेस दॅन अ बॉल इक्वेशन आता बाकी राहिलेला आहे. कमी गतीने टाकलाय, डिफेन्स करत असताना चतुर खेळाडू आहे. याच्या समोर तुम्हाला कदाचित चांगली चेंडूंवरती सन्मान देताना हा खेळाडू तुम्हाला सातत्याने दिसत आला असेल. ओव्हर कंप्लीट झालेत, आता 12 बॉलचा खेळ बाकी राहिलेला. 12 चेंडूंमध्ये विजयासाठी 9. आता अशा षटकाची गरज आहे जो 3 किंवा 5 यापेक्षा कमी धावा देईल, तेव्हा कुठेतरी शेवटच्या षटकामध्ये आगरी वॉरियर्स कांडस संघाचं अस्तित्व टिकेल. शेवटच्या षटकामध्ये आता 3 ते 5 च्या दरम्यान षटक फेकणाऱ्या गोलंदाजाची गरज आहे आगरी वॉरियर्स कांडस संघाला. मध्ये मुरबाड काळापूर विधानसभेचे आमदार किसनरावजी कतोरे साहेबांना लक्ष बैलाचा उल्लेख केला. 1 रन या बॉलवरती मिळते. बॉलिंग मार्क वरती राकेश पाटील आलेत. ओव्हर नंबर 5 मध्ये 12 मध्ये 9ची गरज असताना अकरा चेंडूंमध्ये 8ची गरज आहे. पाठीमागे खेळला फटका, डीप फाईन लेगला जवळपास, खेळाडू नाहीये. बघता बघता बॉल चाललाय सरळ बाउंड्री. विकेट किपर कडून चूक झाले, पाठीमागे निघाला चेंडू. 1 रन तर पूर्ण केलेली या बॉल वरती. वाईड बॉल पंचांचा इशारा आलेला. 2 धावा या बॉल वरती मिळतात. 2च्या मदतीनं संघाची धावत संख्या देखील पुढे चालली आहे, जाऊन पोहोचलेली ती 56 या धावत संख्येवरती. आता विजयासाठी 2 धावत संख्येची गरज आहे. 10 बॉल मध्ये 2 धावा. जबरदस्त रंगली मॅच.
वेगवाने चेंडू सरळ खेळलेत. क्षेत्ररक्षक साहिल पोहोचतात. एक रन तर या बॉलवरती कंप्लीट होते. टीमची धावसंख्या 1च्या मदतीने पुढे जात असताना 57 वरती. आता विजयासाठी एका धावसंख्येची गरज आहे. टॉप 3 मध्ये ऑलरेडी श्री 11 बादशाह वॉरियर्सचा संघ टॉप 10 मध्ये जाऊन पोहोचलेला. आता दुसरा संघ. एका रनची गरज आहे. जेलची शक्यता. सॉफ्ट डिसमिसल. फलंदाज बाद. एका रनची गरज आहे. विकेट इथून मैदानाच्या बाहेर आली आहे. गोलंदाज तयार. डीके आलेत. नवीन फलंदाज विराजनं आणखीन एक झेल इथून टिपली आहे. अजूनही काही क्षण वाट पाहावी लागणार. वासरेकोंडा विभाग संघ ठरलेला या स्पर्धेमधील टॉप 10 मध्ये जाणारा दुसरा संघ अभिनंदन टीम. मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलेला आहे. 2 षटकांमध्ये 14 रन देऊन 4 महत्वपूर्ण गडी ज्याने बाद केलेले तो ऋतिक कोळंबे ठरलेला या सामन्याचा सामनावीर. मॅन ऑफ द मॅच. फायनल डेच्या अशा प्रकारे असेल ते तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवत आहोत.